एकीकडे इस्रायल, अमेरिका आणि इराण या 3 देशांमध्ये जुंपलेले आहे आणि त्यामुळे अर्ध जग त्यामध्ये प्रभावित झाले. दुसऱ्या बाजूला भारतात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली, जी अनेकांच्या नजरेतून सुटलेली आहे आणि आता त्या घटनेनं थोडं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे भारतातल्या 3 ठिकाणी कोलकाता, लखनौ आणि दिल्ली या 3 ठिकाणाहून 7 दहशतवाद्यांशी लिंक असणाऱ्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे. NIA ही अटक केलेली आहे आणि हे 7 लोक बांगलादेशी किंवा पाकिस्तानी दहशतवादी किंवा दहशतवाद्यांशी कनेक्टेड असणारे लोक नाहीत. तर हे 7 लोक 7 पैकी 6 आहेत युक्रेनियन आणि एक आहे अमेरिकन. मग हे युक्रेनियन आणि अमेरिकन लोक नेमके कुठल्या दहशतवाद्यांशी संलग्न होते आणि ते इथं काय करायला आलेले होते आणि त्यांना भारतानं मग अटक का केली, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता या 7 लोकांना अटक करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण काय आहे ते बघूया. हे 7ही लोक भारतात टुरिस्ट व्हिसावरती आले. भारतात आल्यानंतर ते भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे आसाम वगैरे तिकडच्या भागात पोहोचले. तिथून त्यांनी मिझोरममध्ये प्रवेश केला. आता मिझोरम हे राज्य असं आहे की या मिझोरम मधल्या सगळ्याच भागामध्ये डायरेक्ट ऍक्सेस कुणाला मिळत नाही. डायरेक्टली तुम्ही तिथं प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्पेशल परमिशन घ्यावी लागते. पण तशी कोणतीही परमिशन न घेता त्यांनी मिझोरममध्ये प्रवेश केला. तिथून मिझोरम आणि म्यानमार यांच्या बॉर्डरवरून ते म्यानमारमध्ये गेले. आता मिझोरम आणि म्यानमारच्या बॉर्डरवरती भरपूर दलदल आहे, तिथं जंगल आहे. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं तिथं एक प्रॉपर फेन्सिंग असलेली जशी भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे तशी ती बॉर्डर नाही. त्यामुळे इथून सहजपणे तुम्ही म्यानमारमध्ये घुसू शकता आणि म्यानमारमधून परत येऊ शकता. असे हे दहशतवादी म्यानमारमध्ये गेले. म्यानमारमधून पुन्हा भारतात आले आणि भारतात आल्यानंतर मग या सर्व जणांना भारतातल्या NIA या संस्थेनं अटक केली. आता हे तिथं का गेले होते याचं कारण असं सांगितलं जातंय की म्यानमारमध्ये तिथले जे बंडखोर गट आहेत, या बंडखोर गटांना मदत करण्यासाठी, त्यांना ड्रोन कसे उडवायचे, ड्रोनचा वापर कसा करायचा याचं ट्रेनिंग देण्यासाठी हे लोक ड्रोन वगैरे स्वतः घेऊन आले होते. हे युरोपमधून ड्रोन मागवत होते आणि या ड्रोनचं ट्रेनिंग देण्यासाठी, त्यांना इतर मिलिटरी ट्रेनिंग देण्यासाठी, याशिवाय त्यांना तिथलं सरकार उलथवून लावण्यासाठी मदत करण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे 7 लोक तिथं आले होते. यामध्ये मी म्हटलं तसं 6 युक्रेनचे नागरिक आहेत आणि एक आहे अमेरिकेचा नागरिक. आता हे प्रकरण सगळं समजण्यासाठी पहिल्यांदा हे लक्षात घ्या की म्यानमारमध्ये लोकशाही नाही. म्यानमारमध्ये 2021 पर्यंत ऑंग सान सू की, ज्यांचा चेहरा तुम्ही अनेक वेळा बघितला असेल, कदाचित नाव विसरलं असेल, यांचं सरकार होतं आणि 2021च्या फेब्रुवारी महिन्यात तिथल्या मिलिटरीनं, ज्याला मिलिटरी हुंता असं म्हटलं जातं, या मिलिटरी हुंतानं तिथलं सरकार कोसळवलं, उलथवून टाकलं आणि संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून म्यानमारमध्ये मिलिटरीची हुकुमशाही आहे आणि त्यामुळं अमेरिकेला असं वाटतं की ही मिलिटरी हुकुमशाही तिथं नसावी आणि त्यामुळे हे सगळे काही स्वतःच्या जीवावरती आणि काही सरकारांनी सांगितलेले हे सगळे दहशतवाद्यांशी कनेक्टेड असणारे लोक तिथं जाऊन त्यांना ट्रेनिंग वगैरे देतात, जे लोक रेबेलियन करायला तयार आहेत. म्हणजे म्यानमारमध्ये बंड घडवून आणायचं आणि तिथलं सरकार उलथवून लावायचं, आत्ता असणारं जे मिलिटरीचं सत्ता आहे ती उलथवून लावायचं, यासाठी प्रयत्न करतायत. मग हे सगळं यांना करायची गरज काय आहे ते आपण थोड्या वेळानं बघू. पण त्या अगोदर बघूया की नेमकं याचा अर्थ काय निघतो आणि पुढे काय काय घडले. या 7 जणांच्या पैकी 6 जण युक्रेनचे आहेत, मी तुम्हाला सांगितलं, आणि एक जो अमेरिकन माणूस आहे तो मात्र या 7ही जणांचा म्होरक्या आहे असं आपण म्हणू शकतो. या जो अमेरिकन माणूस आहे याचं नाव आहे मॅथ्यू व्हॅन डाईक. हा मॅथ्यू व्हॅन डाईक कुणी सामान्य माणूस नाही आहे. तो एक अत्यंत मोठा अमेरिकन माणूस आहे आणि अमेरिकेच्या CIA तो एक असेट आहे असं म्हटलं जातं. तो डायरेक्टली CIA पेरोलवरती काम करत नाही. तो CIA कडे नोकरी करत नाही, FBI कडे नोकरी करत नाही. पण असं सांगितलं जातं की तो सुरुवातीपासूनच CIA साठी काम करतोय. CIA अनेक त्याचे मित्र आहेत, FBI मध्ये त्याचे अनेक मित्र आहेत. त्यानं CIA मध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला होता, पण हे सगळं त्याला कदाचित जमलं नसेल किंवा इतर काही कारणं असतील. तो अनऑफिशियली CIA साठी काम करतो आणि CIA जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स घडवून आणण्यामध्ये, एक्झिक्यूट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. 2011 मध्ये तो लिबियामध्ये उतरलेला होता. त्यानंतर तो सिरियामध्ये 2015 वगैरे मध्ये उतरलेला होता. त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये जे मादुरो यांना उचललं गेलं त्यामध्ये देखील त्याचा सहभाग होता असं तो स्वतः सांगतोय. तो स्वतःच सांगतो की मी कोवर्ट ऑपरेशन्समध्ये असतो आणि हे सगळे कोवर्ट ऑपरेशन्स घडवून आणणं हा त्याचा छंद आहे किंवा तो हे सगळं अमेरिकेच्या भल्यासाठी करतोय असं त्याला वाटतं. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं जे युद्ध आहे यामध्ये देखील त्याने युक्रेनच्या मिलिटरी बरोबर काम केलेलं आहे. तो अनेक वेळा रशियाला डायरेक्ट धमकी देत असतो ट्विटरवरून की रशियामध्ये पुतीनचं देखील तेच होणार आहे जे मादुरोचं झालंय. म्हणजे एक प्रकारे तो असं करायचा प्रयत्न करतोय की जिथं जिथं हुकुमशाही सरकार आहेत ती सगळी उलथवून टाकायची, त्यासाठी तो प्रयत्न करतोय. या सगळ्या त्याच्या ऍक्टिव्हिटीज सोडल्या तर तो सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल नावाची एक संस्था चालवतो. म्हणजे थोडक्यात
सगळीकडे जगभर स्वातंत्र्य निर्माण करणं किंवा स्वातंत्र्य आणणं हे त्याचं कर्तव्य आहे असं त्याला वाटतं. अर्थात हे सगळे स्युडो वर्क्स असतात, म्हणजे लपून छपून केली जाणारी कामं असतात. तो त्याच्या पेजवरती असं सांगतोय की बर्मा, व्हेनेझुएला, इराण, जिथं जिथं जगात हुकुमशाही आहे, अगदी रशियामध्ये देखील हुकुमशाही आहे असं तो म्हणतो. जिथं जिथं हुकुमशाही आहे ती सगळी उलथवून टाकण्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि लवकरच उलथवून टाकली जाईल. अर्थात तो जे म्हणतोय त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी होताना आपल्या समोर दिसत आहेत. त्यामुळे या माणसाला सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणूनच भारताच्या NIA त्याला अटक केलेली आहे, जी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डायरेक्टली तो आता सध्या जे काही काम करतोय ते म्यानमारच्या तिथल्या सरकारच्या विरोधात करतोय, तिथल्या बंडखोरांना मदत करतोय. पण आपल्याला माहिती आहे की भारताच्या मिझोरममध्ये किंवा नागालँडमध्ये जे तिथले नागा बंडखोर, मिझो बंडखोर आहेत, ते देखील म्यानमारमध्ये लपलेले असतात आणि जर या माणसानं म्यानमारमधल्या बंडखोरांना मदत केली असेल तर त्यांच्याच माध्यमातून भारतात जे बंडखोरीचं काम करतात त्यांना देखील मदत होऊ शकते. त्यामुळे इनडायरेक्टली उद्या जर म्यानमारमधली रिजिम चेंज झालीच तर या माणसानं केलेल्या सगळ्या कृत्याचा पश्चाताप भारताला देखील होऊ शकतो. त्यामुळे भारतानं या माणसाला पकडलं हे उत्तम केलं. अर्थात याच्यावरती आता युक्रेननं तर सांगितलं की आमच्या माणसांनी चुकून लाईन क्रॉस केली असेल आणि चुकून ते तिकडे गेले असतील आणि त्यामुळे अनइंटेन्शनली सगळं झालंय, तुम्ही त्यांना सोडून द्या. अर्थात अमेरिकेनं अजून याबद्दल काही सांगितलं नाही. अमेरिकेचा माणूस तसं सांगण्यासारखा काही नाहीये. त्यानं अगोदर पराक्रम असे केलेले आहेत की त्याला सहजपणे अमेरिका काढू शकणार नाही. पण थोड्या दिवसानं का होईना अमेरिका भारताकडून या माणसाला सोडवण्याची मागणी करेल. पण त्या अगोदर भारतानं आपल्याकडच्या त्या माणसाकडून जे काही माहिती मिळवणं गरजेचं आहे ती मिळवल्याशिवाय त्याला सोडू नये. अर्थात भारत सोडणारच नाही, पण तरी देखील या गोष्टी एन्श्युअर करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आता मग पुढचा प्रश्न पडतो की या माणसाला किंवा अशा या सगळ्या युक्रेनियन नागरिकांना ज्यांचा देश स्वतः तिकडं रशियाच्या टाचाखाली भरडला जातोय, त्यांना इथं येऊन या सगळ्या गोष्टी उचापती करायची गरज काय? तर यातल्या काही लोकांचा असा समज असतो की आपण जगभरामध्ये हुकुमशाही नष्ट करण्याचा किंवा तिथं लोकशाही आणण्याचा, तिथं स्वातंत्र्याचं वारं वाहवण्याचा ठेका घेतलेला आहे असं यांना वाटत असतं. विशेषतः अमेरिकेला हे नेहमी वाटत असतं. त्यामुळे अमेरिका असे प्रयत्न इराणमध्ये सध्या करतोय, व्हेनेझुएलामध्ये त्यांनी केला, आता ते भविष्यात बर्मामध्ये करतील. त्यामुळे हे सगळे प्रयत्न त्यांना असं वाटतं की आपण करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ते हे सगळं करत असतात. जगात जिथं जिथं हुकुमशाही असते, पण तो हुकुमशाह अमेरिकेचा जर प्यादा असेल तर तिथली हुकुमशाही अमेरिकेला नेहमी चालत असते. याचं उदाहरण म्हणजे सौदी अरेबियातला मोहम्मद बिन सलमान. तिथं अमेरिकेला काहीच प्रॉब्लेम नसतो, तिथं लोकशाही नसली तरी चालते, कारण तो अमेरिका म्हणेल ते काम करतो. अर्थात ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. फक्त इथं महत्त्वाची गोष्ट ही आहे की अमेरिकेच्या CIA साठी काम करणारा, अमेरिकेसाठी काम करणारा एक माणूस जो भविष्यात भारतासाठी त्रासदायक होऊ शकतो, त्याला भारतानं अटक केलेली आहे. त्याचबरोबर 6 इतर लोकांना अटक केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.